हालेलुया. आणि त्याची दुसरी एक बहीण ते चांगला होतो, त्याला लगीन होऊन 4-5 वर्ष मुला झाला नाही होतो, 7 वर्ष मुला नाही झाला होतो. आणि 7 वर्ष नंतर इकडे इल्ल प्रार्थना करून घेऊ, तिकडे 1-2 रविवार इल्ल आणि 1 रविवारी प्रार्थना केल्यानंतर प्रकरण राहिलं. नंतर आता मुला झालाय. हालेलुया. आता हे सगळं कसं झालंय? खाली आमच्या सुवार्ता. हालेलुया. हे कोणी केलाय? येशू ख्रिस्त केलाय. येशू ख्रिस्त कोण आहे? हे सृष्टीचा मालक आहे. हालेलुया. परमेश्वर बदलत नाही आहे. हालेलुया. परमेश्वर बदलत नाही आहे. बायबल मध्ये आम्ही वाचताना जे काय परमेश्वर केलाय ते गोष्टी आता पण घडणार आहे. आणि परमेश्वर स्वतः काय सांगत आहे? मी जे काय केलाय ते तुम्ही करणार आहे, त्याच्यापेक्षा मोठा तुम्ही करणार आहे. परमेश्वर बदलत नाही आहे. आणि परमेश्वर कसा आहे? सर्वांसाठी, सर्वांवर परमेश्वर प्रेम करत आहे. सर्वांसाठी त्यांनी आपले जीवन वधस्तंभामध्ये बली दिलेलं आहे. हालेलुया. आम्ही गव्हर्नमेंट मध्ये कुठेतरी फ्री गेम आहे, पैसा भेटत आहे, नाहीतर दुकानात ऑफर आहे, मोबाईल रिचार्ज ऑफर आहे. ते समज ना समज आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करतो, दुसऱ्यांना सांगतो या स्कीम मध्ये एवढा पैसा भेटत आहे, त्याच्यासाठी आम्ही सांगतो दुसऱ्यांना. हालेलुया. खूप काही गोष्टी समज ना समज आम्ही त्याचा प्रचार करतो. हालेलुया. आता सावंतवाडीमध्ये कोणतरी येऊन हॉटेल विचारलं तर आम्ही काय म्हणणार? एकर बालेकर म्हणणार, आता आरेकर आहे. आणि वेच म्हटलं तर साधले. त्यांनी आम्हाला काय केलं? काय देणार काय? पण आम्ही सांगणार, विचारलं तर आम्ही सांगतो. नाहीतर तुम्हाला आणि कुठलं हॉटेल ओळखीचं असलं तर ते सांगणार. इकडे जवळ पाहिजे तर इकडे हे हॉटेल आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी आपले जीवन बली दिलेलं आहे. आणि या स्मृतीमध्ये सर्व काय परमेश्वराचे आहे. हालेलुया. आणि देवाने आम्हाला आज्ञा दिलाय, तुम्ही जावा सारे सृष्टीला सुवार्ता सांगा. ते ऐकणार नाही ऐकणार तो व्यक्ती आणि परमेश्वराचं काम आहे. हालेलुया. आम्हाला सुवार्ता सांगितलं पाहिजे, जमत आहे तेवढ्या दुसऱ्यासाठी प्रार्थना केलं पाहिजे आहे. ही पेरणारा पण काही नाही, पाणी घालणारा पण काही नाही आहे. मी सुवार्ता सांगितलं म्हणून त्याच्या तारण घाल असं नाही, मी त्याला शिकवला वाढवला म्हणून असं नाही आहे. फल देणारा कार्य परमेश्वराच्या हातात आहे. पण परमेश्वर आम्हाला आज्ञा दिला आहे, तुम्ही जाऊन सुवार्ता सांगा. हे सुवार्ता विषय सैतान आम्हाला काहीतरी कोणता मनात घातलाय, नाहीतरी भीती घातलाय, काहीतरी आमच्या जीवनामध्ये सैतानाने केलं तर आम्ही सुवार्ता सांगणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वर सर्वांना निर्माण केलाय, सर्वांवर परमेश्वर प्रेम करत आहे. आणि देवाचे वचन स्वतः सांगत आहे, अगो कष्टी पराक्रम जन तुम्ही सर्व माझ्याकडे ये, मी विसावा देणार आहे. सांगितलं नाही तर समजणार कसा? समजत नसलं तर विश्वास ठेवणार कसा? पाठवलं नाही तर सांगणार कसा? हालेलुया. येशू ख्रिस्त आम्हाला सांगितलं आहे, पाठवलाय, तुम्ही जावा सारे सृष्टीला सुवार्ता सांगा. हालेलुया. आम्ही छोटासा काम करतो, सुवार्ता सांगतो. त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त कार्य करत आहे, तो बदलत आहे. आम्हाला येशू ख्रिस्त एवढा पॉवरफुल परमेश्वर हे सर्व निर्माण केलाय, ते विषय बोलण्यासाठी लाज का वाटताय? काय सैतान आमच्या मनामध्ये घातलाय? हालेलुया. आणि सुवार्ताचा बेस्ट काय आहे?
काय देऊ शकतो आम्ही दुसऱ्यांना? हालेलुया. देवाचे वचन क्लिअर सांगत आहे, सुवार्ता काय आहे? मोहरीच्या दाना एवढा. ते एकाने आपल्या शेतात टाकल्यानंतर ते मोठा झाड झालाय आणि त्याच्यामध्ये खूप पक्षी येऊन थांबलेला आहे. हालेलुया. आम्ही एक व्यक्तीसाठी सुवार्ता सांगितला, छोटा मोहरीचा दाना एवढा. ते त्याच्या हृदयामध्ये गेला, सुवार्ता त्याचे जीवन बदलणार आहे. हालेलुया. आणि तो व्यक्ती खूप लोकांसाठी आशीर्वाद आणि असं ठरवणार आहे. आणि ते व्यक्तीला कोण बदलणार? परमेश्वर बदलणार आहे. परमेश्वर काही भेदभाव करत आहे काय? ये जातीच्या, ये धर्माच्या, अमुक अमुक भाषा बोलताय, ते देशाचा आहे, काही भेदभाव करत नाही आहे. अनपढ आहे, पडलेला आहे, शिकलेला आहे, ते पण फरक नाही आहे परमेश्वर. हालेलुया. खाली एक व्यक्तीला सुवार्ता गेल्या, ते सुवार्ता त्याचे जीवन बदलत आहे. हालेलुया. नंतर ते मोठा झाड होणार आहे, तो दुसऱ्यांना देणारा असं नंतर होणार आहे. लोकांसाठी फायदेशीर असा होणार आहे. हालेलुया. ना कळत आमच्या जीवनामध्ये विचार करून बघितलं का खूप काही गोष्टी आम्ही प्रचार करतो. आता चहा म्हटलं तर हे हॉटेलमध्ये जावा, भाजीपाव इकडे जावा. हालेलुया. येशू ख्रिस्त या सृष्टीचा मालक आहे. तो सर्वांना निर्माण केला आहे, तो सर्वांवर प्रेम करत आहे. आता आम्हाला कोणी येशू ख्रिस्त डायरेक्ट येऊन सांगितलं नाही आहे. आमच्या पहिला लोक होतो ते आम्हाला सांगितलं आहे, आमच्या बरोबर होतं ते आम्हाला सांगितलं आहे, म्हणून आमच्या तारण झाला आहे. आता हे चेंज सारखे आहे. आम्ही काय केलं पाहिजे? दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे, दुसऱ्यांना आणलं पाहिजे. नंतर त्यांनी काय केलं पाहिजे? दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे, दुसऱ्यांना आणलं पाहिजे. हे काम आम्ही थांबवत असलं तर खूप मोठा चूक वाटत नाही काय? देवाच्या योजनेसाठी आम्ही अडकलन बनतो. आता आम्हाला सुवार्ता पोहोचलं नाही, आमचं तारण झालं नाही तर प्रॉब्लेमच नाही आहे. आम्हाला सुवार्ता पोहोचलाय, आमचं तारण झालंय. हालेलुया. आता हे चेंजसारखे आम्ही हे कार्य पुढे घेतलं पाहिजे आहे, पुढे घेऊन गेलं पाहिजे आहे. हालेलुया. परमेश्वर सर्वांना निर्माण केलाय, सर्वांवर परमेश्वर प्रेम करत आहे. सर्वांच्या पापासाठी येशू ख्रिस्त आपलं जीवन बली दिलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त कसा आहे? हे पृथ्वीच्या जीवनापुरती पण आहे, याच्या नंतरच्या सर्वकालिक जीवनापुरती पण आहे. हालेलुया. आता सावंतवाडीमध्ये बघा, कुठेतरी फुकट जेवण असलं तर आरामात खूप लोक येणार आहे आणि खूप लोकांना सांगणार आहे. हालेलुया. पण येशू ख्रिस्त कसा आहे? हे पृथ्वीसाठी पण ठीक आहे आणि सर्वकालिक जीवनासाठी पण येशू ख्रिस्तच आहे. आम्ही कोणी नरक बघितलेलं नाही आहे. हालेलुया. पण आमच्या पिता परमेश्वर नरक बनवलेला आहे, त्याला माहिती आहे नरक भयानक आहे. हालेलुया. नरकामध्ये गेलं नाही पाहिजे म्हणून तो स्वतःच्या पुत्रालाच बली दिलेला आहे. हालेलुया. आता आम्ही सुवार्ता नाही सांगितलं, दुसरा व्यक्ती नरकात गेला, आमचं काय होणार आहे?
हालेलुया. आता देव आम्हाला अमेरिकेमध्ये जाऊन सुवार्ता सांगू चान्स दिलं तर सांगितलं तर ठीक आहे. पहिला कुठे सुरुवात? आमच्या परिवारातून सुरुवात पुढे गेलं पाहिजे. आजूबाजूचे घर, आमच्या वाडा, काय सुवार्ता पुढे जाणार आहे असं आमचे जीवन आहे काय? नाहीतर आमचे जीवनच सुवार्तासाठी अडकलं नाही. आमच्या तोंडानेच आम्ही दुसरा स्तुती करत असतात. येशू ख्रिस्ताची स्तुती नाही आहे. हालेलुया. परमेश्वर मंद क्रोध आहे, दया करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आमच्यावर खूप प्रेम करत आहे म्हणून आम्ही आहे. बस बना हो गई हम तेरी दया. हालेलुया. आम्ही जिवंत आहे. परमेश्वराची कृपा आमच्या लायकी नाही आहे. परमेश्वराची कृपा मुली आम्ही आहे. हालेलुया. म्हणून हे पृथ्वीचे जीवन असून दे, सर्वकाली जीवन असून दे, सर्व येशू ख्रिस्त देणार आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? सर्वांना निर्माण करता तो आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त कोणाचे जीवन नाही बदलत आहे. कोणी कोणाचे जीवन बदलू शकणार नाही आहे. हालेलुया. आणि येशू मध्ये आम्ही आहे. येशू मध्ये आम्ही टिकून राहायला पाहिजे आहे. सुवार्ता सांगणं खूप गरज आहे. येशू मध्ये आम्ही टिकून राहायला पाहिजे. हालेलुया. सुवार्तेच्या पादरक्षण पायामध्ये घाला. येशू मध्ये आम्ही टिकून राहायचं आहे. आम्हाला सुवार्ता सांगणं खूप गरज आहे. आम्ही सुवार्ता सांगणार नाही आहे आणि आम्ही येशू मध्ये टिकणार म्हटलं तर होणार नाही आहे. आज तुम्ही घरी जाऊन विचार करा, का कुठल्या गोष्टी माझ्या मनामध्ये येत आहे, का मी सुवार्ता सांगत नाही आहे, काय परमेश्वरावर मला प्रेम नाही, काय परमेश्वरावर विश्वास नाही काय, आणि परमेश्वरापेक्षा मोठ्या गोष्टी काय आहे? मान मर्यादा गौरव सन्मान सर्वांचे योग्य परमेश्वर आहे. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव एकच नाव येशूचे नाव आहे. हालेलुया. तुम्ही सुवार्ता सांगा. येशू मध्ये तुम्ही टिकून राहणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सर्वकालिक जीवनासाठी निवडलेला आहे. त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आहे. हालेलुया. आता ते लहान मुलांना बघा, ते त्यांनीच त्याच्यासाठी नाही नाही. त्याच्या समोर आता सोना पैसा ठेवला तर त्याला काही फरक पडणार नाही आहे. जगिक लोकांना येशू ख्रिस्ताचं बलिदान हे सगळं व्यर्थ आहे. त्याला काही फरक पडणार नाही आहे. हालेलुया. त्यांच्यासाठी मेन गोष्ट काय आहे? त्याच्या मागे ते चालणार आहे. पण आमच्यासाठी काय? आम्ही पण येशू ख्रिस्त आणि त्याच्या बलिदान हे सर्व व्यर्थ करायचे नाही आहे. हालेलुया. सर्व मनुष्य पाप केलाय. सर्वांसाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभामध्ये मरण पावलाय. सर्व मानव जातीचे प्रायश्चित्त कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आता आम्ही कोलगाव मध्ये ते करमलकरला आम्ही गेलो होतो. येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं होतं. त्यानं विश्वास केला. नंतर प्रार्थनेमध्ये येऊ लागलाय. त्याच्यानंतर काय? प्रार्थनामुळे त्रास येऊ लागलाय. तो पाठी गेला. हालेलुया. पण देव त्याच्या जीवनामध्ये कार्य केलाय. असंभव गोष्टी संभव केलेला आहे. कोणी डॉक्टर करू शकणार नाही, कोणी करू शकणार नाही. देव केलेला आहे. आणि दुसरा गोष्टी मेन गोष्टी काय आहे? आमच्या तारण काल आहे. आम्ही येशू मध्ये आहे. याच्यापेक्षा मोठा गोष्टी काही नाही आहे. तुमचं तारण तुम्ही दुर्लक्ष करू नको.
सैतान जुना आहे, तो एकच आहे. इम्प्रेशन करून याच्यापेक्षा हे मोठा आहे, फसवणारा आहे. हालेलुया. म्हणून आम्ही येशूमध्ये परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे, आमचं तारण केलं आहे, आमच्यासाठी आपलं जीवन बली दिलेलं आहे. आम्ही परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. परमेश्वरावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पालन केलं पाहिजे. त्याच्या आज्ञामध्ये एक काय आहे? सुवार्ता सांगणं आहे. हालेलुया. आणि सुवार्ताच्या अडकलन असं तुमच्या जीवनामध्ये जे काय गोष्टी आहे ते गोष्टीसाठी प्रार्थना करा देवाकडे. हालेलुया. देव कृपा करणारा परमेश्वर आहे. अनेक गोष्टीमध्ये तुम्हाला कृपा करणार आहे. आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करत राहा. हालेलुया. आणि दोघजण एकत्र होऊन प्रार्थना केलं तर खूप बरं आहे. येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे, दोघं नाही तर तिघ जण एकत्र झालं तिथे मी आहे. एकत्र असंच येशू ख्रिस्त पण लोकांना पाठवलं. देवाच्या विरुद्ध गोष्टी बोलू नको, दुसऱ्यांचे पाप काढत बसू नको. देवाची स्तुती करा आणि वचन थोडा वाचतर वाचा आणि प्रार्थना करा आणि दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. आणि हे मंडळीसाठी पण प्रार्थना करा. देवाने आम्हाला दिलेलं जबाबदारी आहे. हालेलुया. आणि सर्व काय देवाचं आहे, सर्व देवाच्या हातामध्ये आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्तासाठी एक ग्लास पाणी दिलं तर पण येशूच्या नावामध्ये आम्हाला फल मिळणार आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये काय अडकलं नाही, तुम्ही का येशू ख्रिस्ताला दुसऱ्यांना सांगत नाही आहे? भीती आहे, अविश्वास आहे, नाहीतर येशू ख्रिस्त आता कार्य करत नाही आहे, त्याला सामर्थ्य नाही आहे, काय मनात आहे ते गोष्टी विचार करा. तुमच्या हृदयामध्ये काय आहे तेच तुम्हाला माहिती असणार आहे. हालेलुया. आणि हे पण सांगणार आहे सैतान, तुमचं जीवन असं आहे, तू दुसऱ्यांना काय सांगणार आहे? हालेलुया. आमचे जीवन कसं पण असू द्या, दुसऱ्यांना सुवार्ता सांगा. येशू ख्रिस्त तुझ्यावर प्रेम करत आहे, तुझ्या पापासाठी तो मेलाय, पुन्हा उठलाय, जिवंत आहे हे सांगा. आणि विश्वास ठेवणाऱ्यांना शिकवत जाऊ नको, तेच असं बोलणार आहे. तू कोण मला शिकवणार आहे? नवीन लोकांना तुम्ही सांगू शकतो, सुवार्ता सर्वांना सांगू शकतो. आणि शिकवताना प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही विश्वासाने सुरू करा. सैतान पहिला मनात तुझ्या जीवन कसं आहे बघ हेच घालणार आहे आणि रुकावट घालणार आहे. तुम्ही काय म्हणणार? माझे जीवन बदलून द्या, नंतर जाऊन सांगणार आहे. होणारच नाही आहे. परमेश्वराकडे सर्व अधिकार आहे. आमच्या तारण झालं हे मोठा साक्षी आहे. सैतान आमच्या जीवनामध्ये हरलेला आहे. दुसऱ्यांना सुवार्ता सांगा. तुमच्या प्रॉब्लेम, समस्या, कमजोर हर गोष्टी देवाच्या चरणामध्ये ठेवा आणि प्रार्थना करा. हालेलुया. सुवार्ता थांबवू नको. किती पण परिस्थिती असू दे, सुवार्ता सांगायच्या. आपल्या सर्व परिस्थिती परमेश्वराच्या शरणामध्ये ठेवायच्या. अनेक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देऊन शिकायच्या. हालेलुया. आणि परमेश्वर आमचे जीवन बदलणार आहे. नाही हेच प्रॉब्लेम आमच्यामध्ये अडकलं येणार आहे. आमचे जीवन असं आहे, आम्ही दुसऱ्यांना काय सांगणार आहे? आणि काही गोष्टी तुम्हाला अडकलं नाही, तुम्हाला माहिती असणार आहे. ते सगळं बाहेर काढा आणि येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता सांगा. आणि तुम्ही येशूच्या पाठलाग करणारा असं झालं पाहिजे आहे. हालेलुया. येशूच्या पाठलाग करणारा असं झालं पाहिजे आहे. ह्याच्यामध्येच अडकलं नाही. सैतान आम्हाला कुठे कुठे बांधून ठेवणार. ते सर्व गोष्टी देवाला समर्पण करून प्रार्थना करा. सर्व अधिकार देवाकडे आहे. देव नक्की कार्य करणार आहे. हालेलुया. जगणं मरणं येशू ख्रिस्त बरोबर असं जायचं.
हालेलुया. आम्ही लहान मुलं असताना आमचे आई वडील आम्हाला कपडा सगळं जेवण ते बेस्ट चांगलं मिळत आहे, सगळं आम्हाला गाव देणार आहे. हालेलुया. आम्हाला शाळेत पाठवणार, कॉलेज पाठवणार, सगळं शिकवणार आहे. आम्ही मोठा होत गेल्या, कॉलेजमध्ये गेल्या, अभ्यास संपवला, नंतर काय नोकरी गेल्या, वाढत गेल्या, आमचे वय वाढत जाणार, आमच्या आई वडिलांचे वय पण वाढत जाणार. नंतर काय आहे, घराच्या समस्या उचलणारा, घर सांभाळणारा एक स्ट्रॉंग व्यक्ती आम्ही होतो. नंतर आई वडील आम्हाला नाही, आम्ही त्यांना सांभाळत घरासाठी मुख्य असा होतो. हालेलुया. आता येशू मध्ये आम्ही नवीन आहे, येशूकडे येला, येशूने चमत्कार केला, ते केलं, हे केलं, येशू मध्ये आहे. येशू मध्ये आम्ही थोडा वाढत गेलं पाहिजे आहे. देव भेदभाव करत नाही आहे, पण तुमची इच्छा येशू मध्ये वाढण्यासाठी पाहिजे आहे. आवड आहे तिथे सवड असणार आहे, कारण कुठे आहे तिथे मन असणार आहे. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलं आहे, तसं माझ्या जीवनामध्ये का घडत नाही आहे. मी पण विश्वास ठेवताना असं झालं पाहिजे माझ्या जीवनामध्ये, मी पण वाढलं पाहिजे. खूप लोकांसाठी आम्ही आशीर्वाद असं होणार आहे. आता परमेश्वर कुठे ठेवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट होऊ नको. परमेश्वर खूप मोठा आहे. हालेलुया. आणि परमेश्वर नाही आहे आम्ही काही करू शकणार नाही, हे सत्य आहे. आता मी इकडं गुडगुडवर आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. वचन काय, देव काय बोलताय तेच मला बोलावं लागणार आहे. वचन काय आहे ते तुमच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. हालेलुया. आता सकाळच्या कल्चर टीव्ही मध्ये बघितलं आहे, इंडियामध्ये कुठेतरी भूकंप गेला आहे. तिकडे इराण, इस्रायल आणि युद्ध थांबलं नाही आहे. थांबणार होत आहे, परत सुरू होत आहे. आता वॉटर सिलेंडर भेटत नाही आहे, घराचे सिलेंडर पण सगळंच भेटत नाही आहे. संबंध आहे, संबंध नाही, सर्व वस्तू किंमत वाढत जात आहे. आज मार्केटमध्ये कोणी काहीतरी बोलत होतं, तिथला तरी वस्तू 40% वाढला. हालेलुया. कारण एकावर एक पुरा डिपेंड असत आहे. एक वाढलं तर नंतर सगळं वाढत जात आहे. हे तर सुरुवात आहे, पुढे पुढे काय. हालेलुया. येशू ख्रिस्ताला नाकारणं पाप आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवणं पाप आहे, बायबल अनुसार. हालेलुया. परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे, परमेश्वर आम्हाला वाचवणार आहे. आमचं काम काय आहे, दुसऱ्यांना सुवार्ता सांगायच्या, दुसऱ्यांना साठी प्रार्थना करायच्या. आमच्या जीवनातून येशू ख्रिस्त दिसला पाहिजे आहे. आमचं बोलणं, कीर्ती आमच्या घरातून आम्ही सुरू करूया. मोठा नंतर होऊया. सुरुवात थोडा थोडा आम्ही पुढे गेलं तर प्रॉब्लेम नाही आहे, पण सुरू तर आम्ही केलं पाहिजे आहे. आमच्यामध्ये येशू ख्रिस्त जगलं पाहिजे आहे. ज्यावेळी तुम्ही जगून सुरू करणार त्यावेळीच अडकलं समस्या येणार आहे, पण निराशामध्ये जायचं नाही आहे. कधी कधी पाऊल बोलत सारी आम्हाला काय करायचं नाही तेच गोष्टी आम्ही करणार आहे, नंतर आम्ही आपला निराशामध्ये होणार आहे. हे एक बाजू काय दाखवत आहे, आम्ही मातीच्या मनुष्य आहे. हे परमेश्वर आम्हाला कधी कधी आठवण करून देत आहे, नाहीतर आम्हाला हीच गर्विष्ठपणा बघणार आहे. हालेलुया. नाहीतर आम्ही मी उभा आहे माझ्या सामर्थ्याने, दुसरा पडलाय ते नाही बरोबर नाही आहे म्हणून पडलाय. येशू मध्ये आहे, देवाची कृपा आहे म्हणून आम्ही आहे.
आमच्या सामर्थ्याने कोणी येशूमध्ये नाही आहे. देवाची कृपा नाही आहे. आम्ही पण येशू सोडून जगामध्ये गेलेलो असतो. आम्ही येशूमध्ये आहे. देवाची कृपा आहे. जे बनलं आहे त्याच्यावर देव दया करण्यासाठी सामर्थ्यवान आहे. हे कधी आम्ही विसरायचे नाही आहे. आम्ही आहे हे देवाची कृपा आहे. आम्हाला मोठा पण मारू शकणारच नाही आहे. कोण हे देवाची कृपा आहे म्हणून आम्ही उभा आहे. हालेलुया. आणि देवाचे वचन काय सांगत आहे? देवाच्या राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी जगता. हालेलुया. त्याचं राज्य आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. त्याचं नीतिमत्व असलं पाहिजे. देवाचं राज्य नसलं तर कोणाचं राज्य घुसणार? सैतानाचं राज्य घुसणार. सैतानाचं राज्य म्हणजे काय आहे? परमेश्वर आम्हाला बांधा जाऊ सांगताय. सैतान आम्हाला कुडाळ जाऊ सांगताय. आम्ही कुडाला केलं तर सैतानाचं राज्य आमच्यामध्ये आहे. बांधामध्ये गेलं तर देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. हर एक दिवस आम्ही देवाला पूर्ण समर्पण केलं पाहिजे. आजचे दिवस तू दिलाय, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण होऊन दे. हालेलुया. तुम्हाला आज रात्री जेवण नसलं तर कोण प्रार्थना करणार काय जेवणासाठी? हालेलुया. एक टाइम नसलं तर काय नाही, पण दुसरा टाइम नसलं तर प्रार्थना करणार. आम्ही रडून सगळं काम बंद करणार आणि देवाच्या आठवण येणार. नाहीतर आमच्या जवळच्या कोणाला तरी काहीतरी झाला, हॉस्पिटलमध्ये गेला, आम्ही नंतर प्रार्थना करणार, सगळं हे करणार आहे. हालेलुया. पण आम्ही देवासाठी वेळ दिला पाहिजे आहे. चांगला आहे ते वेळीच देवाला वेळ दिला पाहिजे आहे. देव बरोबर चलला. देवाचे जवळ आम्ही असलं तर सैतान आम्हाला काही करू शकणार नाही आहे. देवापासून आम्ही लांब गेला, सैतान नंतर आम्हाला नाश करून टाकणार आहे. आदाम आणि हव्वाला सैतान काय सांगितलं आहे? हे झाडाचे फळ खूप चांगलं दिसतात, हे खाल्लं तर परमेश्वर सारखे होणार आहे. हे गोष्टी काय? सैतानाने आदाम आणि हव्वाला असं तुला करणार असं इम्प्रेशन केला. हेच पॉलिसी आता पण सैतान करणार आहे. आम्हाला इम्प्रेशन करू शकतो, असं करणार तसं करणार. हालेलुया. म्हणून जे काय करताय तुम्ही प्रार्थना पूर्वक करा. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला निवडलेला आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर आपलं वचन बदलत नाही आहे. परमेश्वर बदलत नाही आहे. आज का येशू ख्रिस्त आलेला नाही आहे? तो दया करताय आणि लोक येशू मध्ये येऊन दे आणि तारण होऊन दे. आता हे सगळं दाखवत आहे येशू ख्रिस्त यायला जवळ आहे. हालेलुया. आणि दुसरी गोष्टी में तुमच्या आवड, नाश होणारा अन्नासाठी काम करायचं. नाश ना होणारा अन्नासाठी मुक्तासाठी काम करायचं. हालेलुया. नाश होणारा गोष्टी, नाश ना होणाऱ्या गोष्टीसाठी काम करायचं. हालेलुया. तुमची आवड आहे ते गोष्टीला तुम्ही स्वतःला पूर्ण समर्पण करणार आहे. हालेलुया. आणि देवाच्या मागे चला. देव तुम्हाला कधी सोडणार नाही आहे. आणि देवाचे राज्य त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही झटला, तुम्हाला आले गरज परमेश्वर नक्की पूर्ण करणार. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करा.